सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 94. जगाचा आधार गुरुच. यस्मिन् सृष्टिस्थितिध्वंस निग्रहानुग्रहात्मकं कृत्यं पंचविधं शश्वत् भासते तं नमाम्यहम्. ज्याच्या ठाई उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह व अनुग्रह रूप पंचकृत्ये नित्य भासतात त्या गुरुला मी नमस्कार करतो. गुरुच्या आधाराने जग कसे चालते ते हा श्लोक सांगतो. सिनेमागृहात पडदा असतो व त्याच्या आधाराने फिल्म दाखवली जाते. क्लासरूममध्ये फळा असतो म्हणून त्यावर शिक्षक आपापला विषय लिहू शकतात. नाटकाच्या रंगभूमीवर अनेक नाटके दाखवली जातात. घराचा पाया भक्कम असतो मग त्यावर कितीही मजले बांधता व पाडता वाढविता येतात. पृथ्वीचा आधार आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे म्हणून सर्व प्राणी न लटकता टेकून आहेत. जमिनीला पाय लागून आहेत. लोहाराची ऐरण पक्की असते म्हणून तिच्यावर लोखंडाची मोडतोड करता येते. एकूण आधाराविना सर्व निराधार होते. सर्वात गुरुचा आधार पक्का, दृढ, नित्य, सत्य, अविनाशी. म्हणून अशा भक्कम आधारावर जगाची उत्पत्ती, स्थिती, लय यांचा खेळ चालतो. गुरुची शक्ती सर्वांचे नियमन करते, निग्रही असते, आधाराचा आग्रह धरते, अनुग्रह करते म्हणूनच जग चालते. अदृश्य शक्तीच्या अंकावर शिवशक्तीचे प्रगट बाळ जगरूपाने नांदत असते, आनंदात क्रीडा करते. गुरुचा आधार सुटला, घेता आला नाही, गुरुभाव उदयास आला नाही तर ही पंचकृत्ये विस्कळीत होतात. जगाचे जीवन सुलभ होत नाही. गुरु हा जगदीश, जगदीशाचे अधिष्ठान प्राप्त झाले. गुरुचे स्मरण नित्य करीत जीवित कंठले. जगात जपून म्हणजे जप करीत चालता आले तर ह्या पंचकृत्यांची कार्यक्षमता वैयक्तिक जीवनात उतरविता येते. गुरुस्मरण, गुरुनमन हाच गुरुचा ग्रह अनुकूल करून घेण्याचा साधना मार्ग. गुरु अनुकूल झाला तर जगाच्या बाकीच्या 4 कार्यांचा भार भेडसवणार नाही. जग हा गुरुच्या चितिशक्तीचाच विलास होय. हे सत्य उमगले तर साधकालाही जग हे क्रीडास्थान वाटेल. खेळ म्हटला की आनंदच वाट्याला येतो. तसा जीवनापासूनही आनंदच मिळेल. जीवनाचा खेळखंडोबा होतो तो हे गुरुवर्म न समजल्यानेच. भोज्याला शिवल्यावर राज्य कशाला येईल. जीवनाचा खेळ शिकवणाऱ्या, लपंडावाचा खेळ खेळणाऱ्या गुरुला नमस्कार असो. सद्गुरुनाथ महाराज की जय.